मॉर्निंग मित्रांनो, आपला झालेला आहे डे 5 आणि आता आपण चाललेलो आहोत वर्कलाला. तर आता आपण इकडनं LP वरून निघालेलो आहोत आणि बोट हाऊसचा एक्सपिरियन्स तर तुम्ही बघितलाच आहे आमचा, कसा आहे बोट हाऊसचा एक्सपिरियन्स वगैरे. मयूर पण आहे इथे. मयूरचे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर चला आता भेटूया आपण बाई जटायू पॉईंटला. मध्ये मध्ये थोडेसे व्ह्यू दाखवेल मी. आता ब्लॉग खरंच लांबा नाही करणार मी, असं रोज बोलतोय पण तो आपोआप लांबा होतोयच आहे. तर चला मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत साडी घ्यायला, कारण तिरुअनंतपुरमला पद्मनाभन स्वामीला साडीचा ड्रेस कोड आहे. वहिनीकडे ऑलरेडी आहे साडी आणि मयूर आणि माझ्यासाठी आम्ही लुंगी घेणार आहोत. तर ही साडीची प्राईस ते सांगतात 600 रुपीज. हे बघा, अशा यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत साड्यांच्या, मस्त मस्त. आम्ही ॲक्च्युली ना आता मध्ये बनाना चिप्स पण घेतले, पण मी ते दाखवायचंच विसरलो. तर बनाना चिप्सची इकडे प्राईस आहे स्वीट बनानाची 250 ग्राम आणि नॉर्मल बनाना 250 ग्राम. ठीक आहे. तर आता चला, आता आपण चाललो आहे फेमस स्पॉटला. इकडचा जो फेमस ब्रेकफास्ट आहे पुट्टू खायला आपण चाललेलो आहोत. आता पुट्टूच्या इकडे भेटूया डायरेक्ट जाऊन. चला तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पुट्टू हाऊसला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता पुट्टू हाऊस आहे इथे. तर आता जाऊया आणि पुट्टू काय एक्झॅक्टली ते बघूया, कारण तन्वीला बाई खूप दिवसापासून खायचा होता पुट्टू. तर आज खाऊन बघूया की कसं आहे एक्झॅक्टली. चला, कसं वाटतं आता तुला पुट्टू खायला भेटणं? काय एक्साइटमेंट आहे पुट्टूला घेऊन? मला इंटरेस्टिंग असं वाटतंय ते स्टीम करणार, त्याच्यात ते नारळाचे ते. म्हणजे हिने व्हिडिओ भरपूर सगळे बघितले आणि ते बोलायला भारी वाटते. कसं बोलतात? पुट्टू. तर पुट्टू खाऊया आपण. चला आता आपण बसलेलो आहोत इथे आणि तुम्हाला ना मी इथलचा व्ह्यू दाखवतो. आता मस्त एकदम सिनेरी वगैरे मस्त बघा. बाहेर पूर्ण लेक व्ह्यू आहे. आणि आम्ही किती टोटल 3 ऑर्डर केलेत आणि त्याच्यामध्ये एक मी अप्पम मागवलं आहे. तर चला आता दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. तर मित्रांनो बघू शकता पुट्टू आलेला आहे आणि अंकलने याच्यातला अर्धाच पुट्टू खाल्ला. ते बोलले की आपण मागवू नंतर परत लागलं तर. आणि हे बघा, अशी एक ग्रेव्ही आहे, अशी एक ग्रेव्ही, 2 ग्रेव्ही आहेत टोटल. आणि भाई बघून तर मस्त वाटतं, इडलीसारखंच वाटतं ते. प्लेटमध्ये घेऊ आणि खाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. मित्रांनो असं काहीतरी आहे पुट्टू. तर एक घास खाऊन दाखव सगळ्यांना. कसं वाटतंय? आपलं जेवण झालेलं आहे आणि आता भेटूया बाहेर. आता नेक्स्ट स्पॉटला जाऊया. चला, आता आपलं झालेलं आहे खाऊन, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता डायरेक्ट आपण चाललो वर्कला आणि तिकडे आपला स्टे आहे. कोणत्या हॉटेलमध्ये मयूर? मेरी सोल करून एक हॉटेल आहे, तिकडे आपला स्टे आहे. तर ते हॉटेल पण आता तुम्हाला दाखवतो. मध्ये मध्ये जर काही चांगले शॉट वाटले तर ते पण नक्की दाखवू. मित्रांनो रोड्स बघू शकता तुम्ही, किती मस्त वाटतात असे. आणि एकदम पॉश एरिया आहे हा. त्या जागेचं नाव आहे नूर. मस्त जागा आहे एकदम. तर मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट जटायू पॉईंटला पोहोचलेलो आहोत आणि आता तुम्हाला ना जटायू पॉईंट दिसेल. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. तर मित्रांनो तो बघा, लांब बघा एकदम दिसतोय का तुम्हाला जटायू? आता आपण तिकडे चाललोय, थोडंसं दिसतोय इथून, अजून नाही बोललं तरी तो 7-8 किलोमीटर आहे. तर आता चला जाऊया तिकडे. मित्रांनो आपण आलो तर होतो, पण यार एक थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. यांचं रोपवे जे आहे ते बंद आहे आणि स्टेअर्सनी भाई पहिले 1 किलोमीटर वॉकिंगने जायचं आहे आणि त्याच्यानंतर भाई परत 825 सीड्या चढायचे. तर भाई ते जीवावर आले खरं सांगून, गरमी खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे बाकी काही नाही. आणि आम्ही आता आपल्याने इथे ड्रॉप करतो. सरळ आपण जाऊया रूमला आणि जाऊन तिकडे करूया मजा भाई. पूलमध्ये रिलॅक्स चिल एकदम. चला जाऊया रूममध्ये. गर्दी बघा मित्रांनो, इकडे गर्दी खूप जास्त एक्स्ट्रीम आहे. खूप गर्दी आहे. ठीक आहे, फुल भरलेलं आहे मित्रांनो. आता हे बघा, घनदाट पूर्ण जंगल आहे आणि हे सगळे झाडं ना रबराची झाडं आहेत. आणि ह्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, असं झाडांना असं कट मारतात आणि एक बाऊल त्याच्या असं खाली ठेवून देतात. त्याच्यामध्ये असं रबर हळूहळू कलेक्ट होत राहतं. मी विचार केला यार जाऊन द्या आज नकोच आणि हा प्लॅन इथे ड्रॉप करूया. काही नाही, माझ्या मागचा जो माउंटन आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, पण आता नाही, मन नाही भाई एवढं. बघा आता आपण इकडे हवाला फ्रूट घेतोय आणि हा लिची आहे नॉर्मल आणि ह्या दादांकडनं आपण घेतोय. तर हे कोणतं फ्रूट आहे मला माहित नाही. व्हॉट इज द नेम ऑफ दिस फ्रूट? मँगोज. विच? ओके, अंडरस्टँड. Say something. Say something in this phone. Mangoes. No. Vela idane. Same vela. Exactly. Sometimes even in another language, Christ stays put. मित्रांनो हे वाले फ्रूट घेतलेत आपण, लिची. आणि ह्याची प्राइस आपल्याला 260 पडली आहे. बरं तुला ते वाला फ्रूट कसं वाटलं? ब्लॅक वाला आपण जे आता घेतलंय खूप भारी कमी होतं ना.
तर चला आता जाऊया गाडीत बसूया मस्त, कारण ऊन खूप लागतंय आता. मित्रांनो हे बघा, हे फ्रूट घेतलं आपण, ते मी टेस्ट करतो. मला पण करायचं. वाव, मस्त आहे यार, मस्त आहे. मला एक काढून दे ना मग सर. सुंदर भाई. मित्रांनो हे बघा, हे एक फ्रूट आहे. एक्झॅक्टली मला याचं नाव नाही माहिती, फक्त ते काहीतरी बोलले आणि मला ऐकायला आलं मँगोज. हे बघा, हे असं ओपन करायचं असते फ्रूट, आणि ह्याच्या आतमध्ये हे तुम्हाला दिसतंय व्हाईट गुदा, हा खायचा असतो याचा, आणि हा खूप टेस्टी लागतो भाई, खूप टेस्टी. थांबा मी तुम्हाला खाऊन दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, हे फ्रूट आहे, आणि चला मी खातो आता, सांगतो तुम्हाला कसं आहे भाई. थोडंसं स्वीट, टँगी बाई, वेगळीच मस्त फ्लेवर आहे एकदम. फर्स्ट टाइम खाल्लंय मी असं फ्रूट, आणि खरंच हे खूप 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 चांगलं वाटतंय मला. मजा आली भाई, मजा आली. आपलं बघा, हे हॉटेल आहे, आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही, समोर समुद्र आहे, दिसत असेल मोस्टली तुम्हाला. हे बघा समोर समुद्र, आणि हा हॉटेल. हे एक हॉटेल आहे, आणि इथे एक ग्राउंड फ्लोअरला एक पूल आहे, आणि एक टॉप फ्लोअरला एक पूल आहे. तर आपण टॉपवाल्यामध्ये जाऊ. ती राहिली बाई फक्त माझी 4%. तर आता तुम्हाला रूम दाखवतो, फ्रेश होतो, आणि जाऊया डायरेक्ट पूलला. तर मित्रांनो या रूममध्ये रूम दाखवतो तुम्हाला. तर आतमध्ये घुसल्या तुम्हाला सगळ्यात पहिले दिसणार आहे भाई मिरर, आणि त्यानंतर राईट साईडला माझ्या आहे भाई चिची गृह. या हे बघा भाई, वाव वाव भाई, मस्त एकदम रिलॅक्स. चिचीची पोझिशन चांगली आहे, आणि हे बघू शकतो शॉवर रूम. भाई भाई भाई, आतमध्ये शॉवरसाठी वेगळे टॉवेल प्रोव्हाइड केलेले आहेत. नाईस. या बाहेर या. तर इथे आपल्याला भेटते भाई हँगर, भाई कपडे लटकवण्यासाठी, आणि एक तिजोरी पण भेटते आपल्याला. हे बघा, लॉन्ड्री जर करायची असली तर लॉन्ड्री बॅग पण आहे, त्याचे नंबर्स वगैरे सगळे दिलेत त्यांनी. 4 स्टार हॉटेलचे हे फायदे आहेत भाई. या टीव्ही भेटतोय आपल्याला, पाण्याची बॉटल काचेची, हे सगळं तर किटली विटली चाय बाय तुम्हाला माहितीच आहे. ड्रॉवर्स आहे नॉर्मल, त्याच्यामध्ये काही नाही. बट इकडे आपल्याला भेटते भाई फ्रीज. नाईस मिनी फ्रीज, बेड मस्त आहे. आणि जर मी व्ह्यू बोलू कसा आहे, तर इथं आपल्याला मोस्टली मला वाटतं स्विमिंग पूल दिसेल. तर भाई इकडनं तुम्ही बघू शकता माझ्या खाली इथून स्विमिंग पूल दिसतोय. हा एक स्विमिंग पूल इकडे आहे, आणि एक स्विमिंग पूल भाई आहे तिकडे, एक्झॅक्ट ते दिसतंय तुम्हाला तिकडे, आणि आपण तिकडेच जाणार आहे. दोन्ही स्विमिंग पूल आपण ऑपरेट करू शकतो, पण आपण तिकडे जाणार आहे कारण खाली मला जायचं म्हणणं होतं. खाली खरं सांगू तर खालचं चांगलं वाटतं, पण एकदा वरचा पण बघून येऊया कसं आहे. आणि भाई वर्थ इट भाई, वर्थ इट. पैसे गेले त्याचं काहीच मला असं वाटत नाही की भाई आपला खर्च झालाय. आतापर्यंत जेवढे पण हॉटेल राहिलो भाई, वन ऑफ दी बेस्ट हॉटेल मला हे वाटते. मुन्नारपेक्षा पण चांगलं मला हेच वाटते. तर आपण तन्वीला पण विचारूया. तन्वी तुला कसं वाटतंय हे? छान मस्त. कोणतं मला बेस्ट वाटते, हे वाला की मुन्नारचं? हे वाला सगळ्यात बेस्ट आहे ना. बढिया भाई, मला तर हेच आवडले. तर चला आता जाऊया भाई फ्रेश होऊन पूलला. आपण आलेलो आहोत वरती पूल मध्ये एन्जॉय करण्यासाठी, आणि पूल माझ्या मागे बघू शकतो. तुम्हाला जो पहिला दाखवलेला तो ग्राउंड फ्लोअरला होता, आणि हा टॉप फ्लोअरला. भाई काय वाटतंय बघा, माझ्या मागे समुद्र, इथे पूल, आणि इथे आपण करणार आहोत मजा आता. तर चला आतमध्ये जेव्हा एवढं ऊन पडलं ना, आता गरज आहे भाई, खांब येतोय बघा तुम्ही, आता गरज आहे मेन स्विमिंग पूलची. पाणी कसं एकदा चेक करू काय, जाऊन दे खाली आहे मी पडायचो उगाच. तर चला जाऊया आता आतमध्ये, उडी मारतो एक मस्त. चक्का लागतो, जा ना. लागेल पुढे. पाणी कसं आहे, गार आहे का? गार नाही काहीच नाही, गरम. आजचं पाणी परफेक्ट आहे भाई, परफेक्ट पाणी. हा हा हा, वा. मित्रांनो मयूर पण येतोय आतमध्ये, आणि आला जबरदस्त भाई. आणि बाजूला भाई समुद्र. हो 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 हो, नाईस नाईस. तर चला मित्रांनो आता जाऊया बीचला, आणि भाई मस्त बीचला जाऊन एन्जॉय करूया थोडंसं. मयूर पण रेडी आहे एकदम, तो तर बीचच्या लुकमध्येच आहे, पण भाई माझी आता चड्डी ओली झालती, म्हणजे आम्ही स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली त्याच्यामुळे. आणि खरं सांगू त्याची चप्पल पण ओली असं वाटतं शूज घालून जा, पण बीचवर शूज मजा नाही येणार. तर चला भेटूया बीचवर. मित्रांनो इकडे ना डायरेक्ट कॅफे पण आहे हॉटेलचंच, आणि भाई मस्त आहे एकदम हॉटेल. बघा काय मस्त दिसतं एकदम. रात्रीमध्ये मला वाटतं अजून भारी वाटेल हे हॉटेल, कारण लाइटिंग सोडल्यात त्यांनी, आणि 2 स्विमिंग पूल आहेत भाई एका हॉटेलमध्ये. भाई आय लाईक इट भाई, 4 स्टार आहे, वर्थ इट आहे. आणि आता इथनं आपण असं जाणार खाली, आणि राईड घेणार तर भाई आहे बीच. हे बघा भाई मजे करते. कसं वाटलं तुला हॉटेलचा एक्सपिरियन्स आवाला? हां मस्त मोठा आहे एकदम मोठा आहे, भारी वाटतं एकदम. हां ना. हां बघा, हा आहे बीचवरती जाण्याचा रोड, आणि मस्त रोड वाटतं एकदम.
सूर्याचा प्रकाश वगैरे पडतोय. चला, आणि मस्त मला इथूनच आता खळखळ आवाज यायला लागली आहे समुद्राचे. बघा मित्रांनो, पुढे समुद्र, आणि मला वाटत नाही खाली जायला तर भेटेल करून, कारण भाई इकडे खाली जाणं तर भाई मुश्किल आहे, कारण भाई हाय टाईड. थांबा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. इकडे खाली तर उतरणं पॉसिबलच नाही आहे, जागाच नाही उतरण्यासाठी. बीच नाही आहे, एक मरीन ड्राईव्हचा आपला स्पॉट असतो ना, तसा स्पॉट आहे, पण खूप मस्त, खूप सुंदर. एक सिनेमॅटिक देतो तुम्हाला, बघा कसं आहे. मित्रांनो, आता बीचवर झालेलं आहे, आपल्याला मस्त टाइम स्पेंड केला, एकदम चिल, एकदम रिलॅक्स वाईब्स, आणि फुल मजा करतोय. मयूर आणि वहिनी पण इकडे खाली रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची. आणि चला आता काहीतरी खाऊया, भूक लागली आहे, कारण आम्ही जे सकाळी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी काहीच खाल्लं नाही. सगळे काय खाल्लं? पुट्टू खाल्ला, आणि त्याच्यानंतर अजून काही खाल्ला नाही आहे. तर आता खाऊया जाऊन मस्त, आणि मजा करूया. चला मित्रांनो, आता हे बघा आपण घेतलेत सिंग चणे, इथे मस्त गरम करून देत आहेत ते, आणि आपण आता घेतलेले आहेत. तर खा गं एखादा दोन. कसे वाटतात? गरम आहेत? कोणते आले गरम आहेत? हे साधे आहेत ना, का हे गरम आहेत? अच्छा, मस्त लागतं ना. खारट आहेत? नाही का? तर मित्रांनो, आता आपण थोडेसे शेंगदाणे घेतले, तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला. हे मसाल्यामध्ये आहेत, आणि हे नॉर्मल भाजले जातात, त्यांनी मस्त वाटतं एकदम खायला, खारे खारे टोरे, मजेदार भाई. असा व्ह्यू, आणि भाई हे गरिबांचे बदाम. हाय हाय. मित्रांनो दाखवतो तुम्हाला, कॅफेचं नाव आहे जयराम कॅफे, माझ्या मागे तिकडे. आणि आता मी इथे असं बसतो, आणि या साईडला तुम्ही व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे, जबरदस्त भाई. चला भाई, चिल करूया आता, थोडंसं खायला मागवूया, रिलॅक्स. मित्रांनो, आपण इथे ऑर्डर केलेलं आहे एक व्हेज पेरी पेरी फ्रेंचचे फ्राईज. बस फक्त व्ह्यू बघता बघता मजे घेऊया, कारण अजून असं भूकसारखं तर लागलेलं आहे, पण मयूर बोलला तर आत्ता जेवले आपण तर भाई रात्री परत भूक लागू शकते. तर त्यामुळे आम्ही विचार केला की आमच्या रूमच्या बाहेर, म्हणजे रूम म्हणजे रेस्टॉरंटचं एक मोठं हॉटेल आहे, तर तिकडे पण ट्राय करूया जेवण, आणि थोडं लेट जेवण, म्हणजे रात्री भूक नाही लागणार. नाही तर मग आता ऑलरेडी 6 वाजत आले, आत्ता जेवणार, मग परत 2-3 तासाने भूक लागणार, त्यापेक्षा 8-9 वाजता आरामात जेवूया. आता फक्त असं टाईमपास व्ह्यू एन्जॉय करता करता फ्रेंच फ्राईज खाऊया आपण. काय वाटते तुला? काय वाटते, बरोबर की नाही फ्रेंच फ्राईज खाणं? कारण आत्ता जर जेवलो तर परत आपल्याला भूक लागू शकते. तर चला, आले की दाखवतो तुम्हाला. पण आता आपण परत आलो हॉटेलवर. तिकडे ॲक्च्युली काहीच नाही खाल्लं. तनू का नाही खाल्लं सांगणार तू? तर तिकडे ना काहीच बीफ वगैरे भेटत होतं, तर आणि इकडे कॉमन आहे यार खूप, म्हणजे की बीफ वगैरे सगळीकडे भेटतं आहे, तर त्याच्यामुळे ते खावंसं नाही वाटत त्या रेस्टॉरंटमध्ये. पण आता आम्ही जिथे चाललो ना, तिकडे डोसा वगैरे असं काहीतरी खाणार आहे आम्ही डिनरला, आणि आल्यापासून आम्ही डोसा परोठा हेच खातो आहे. पण ठीक आहे, चालेल. चला आता खाऊया जाऊन, आणि ते दाखवतो, नक्की दाखवतो. चला मित्रांनो, आपण फायनली बघा अशा रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत, आणि आपण ऑर्डर केलं आहे 2 चीज डोसा, आणि काय केले 2 दाल खिचडी आणि 2 चीज डोसा. तर स्पेशल माणूस खाऊन सांगणार आहे की कसं लागतं आहे. थोडंसं डिसअपॉइंटमेंट झाली लास्ट टाईम आम्ही जिकडे गेलो तिकडे भाई आम्ही ऑर्डर दिली, आणि नंतर मेनू नीट वाचला काय नाही, तर मग ते दिसलं तर आम्ही मग कॅन्सल करला, उठलो आणि इकडे आलो गपचूप. तर आता चला खाऊया, बघूया, आणि भरपूर भूक लागली, खरंच आता भूक लागली, खाऊया आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला डोसा जो आहे, चीज डोसा, तो आलेला आहे, आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत, आणि आतमध्ये चीजने लबालब भरलेला आहे तो. तर मी थोडासा टेस्ट करतो, आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो तो कसा आहे. तर चला भाईयो, खाऊया. थोडीशी चटणी, आणि थोडीशी नाही, थोडी जास्तच चटणी घेऊया. वा, क्रिस्पी भाई, आउटसाईडने एकदम क्रिस्पी आणि चीजी, मस्त. त्यासोबत बघू शकता मी दाल खिचडी पण ऑर्डर केली आहे. तर दाल खिचडी पण मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की एक्झॅक्टली दाल खिचडी कशी लागते. कन्सिस्टन्सी खरं सांगू तर चांगली वाटते. नाही, दाल खिचडी पण चांगली आहे भाई. आता इकडे आल्यापासून ना काय असं हेल्दी खाल्लंच नव्हतं, असं सगळं जंग. तर आता काहीतरी हेल्दी खाऊया, आणि आपला दिवस करूया इथेच एंड. आपला जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा, टेक केअर, अँड लव्ह यू ऑल सगळ्यांना. बाय.